10 वर्षाचे माझे शिवाजीराजे इथे लाल महालात आताच पुणे राजांच्या काळातलं पुनवडी 10 वर्षाचं लेकरू 10 वर्षाचे शिवाजी महाराज हो शहाजीराजे बंगळूरला राहत होते बंगळूरला बंगळूर बर का सत्यवान खलिता पाठवला राणी साहेबांसाठी खलित्यात लिहिलं लेकराचे लगीन केले हा आम्हाला जरा सुलतानी सत्तेची चाकरी करायची होती परवानगी मिळाली नाही लेकराच्या लग्नाला येण्याची जरा लेकराला घेऊन आमच्या भेटीसाठी बंगळुरास या मेने पालख्या सजले पालखीला खांदे लागले सैन्यबळ जवळ घेतलं आणि सगळा लवा जमा घेऊन शिवाजी राजांच्या धर्मपत्नीला घेऊन मासाहेब जिजाऊ बंगळुराला निघाल्या लेकराच्या स्वागतासाठी थोरले बंधू राजे संभाजीराजे आणि पिताश्री शहाजीराजे जातेने अर्ध्या वाटेवर जवळ काही कोसावर आले 2 किलोमीटर 3 किलोमीटर काही कोसावर आले त्यांना भेटण्यासाठी लेकराचं धर्मपत्नीचं स्वागत केलं तिथं शहाजी राजाने शिवाजी राजाला शिक्षण चालू केलं माझ्या गैरहजेरीमध्ये लेकराचं लगीन झालं याला का लगीन म्हणायचं का बाप जिवंत असताना लेकराच्या लग्नाला हजर नाही म्हणजे असं कसं काय तो का बाई आहे का कोणी मोहितेच्या घरामध्ये एखादी माझ्या डोळ्यात देखत लेकराचं लगीन झालं पण आम्ही हजर नाही याला का लगीन म्हणायचं का आमच्या लेकराचं दुसरं लगीन लावायचं आणि बापाने लावलं बंगळूरमध्ये राणी साहेब त्यांच्या भेटायला आलेल्या आहेत विजापूरच्या तख्ताला खबर कळाली विजापूरच्या दरबारातून बादशाहनी खलिता लिहिला बंगळूरमध्ये शहाजी राजांपर्यंत पोहोचला वाचला आपल्या राणी साहेबास घेऊन तुमच्या शिवराजास घेऊन आमच्या भेटीस यावे पुन्हा पालखी मेने सजले गेले विजापूरला निघाले विजापूर हे कर्नाटक हे पलीकडच्या अंगाला पंढरपूरच्या पलीकडे विजापूर आजही इतिहास जिवंत तिथं कधीतरी मरायच्या अगोदर जाऊन पहा आणि विजयनगर तर पलीकडच्या अंगाला आहे अजून हंपीमध्ये ते तर आवर्जून जाऊन पहा विजयनगर आमच्या हिंदूच्या राजाची राजधानी आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही बिदरशाही या 5 सुलतानी सत्ता आयुष्यभर शेवटच्या श्वासाशी एकत्र एकमेकाशी भांडत राहिल्या पण विजयनगरचं साम्राज्य एकत्र संपवण्यासाठी ह्या 5ही सुलतानी सत्ता एकत्र आल्या आणि विजयनगरचं साम्राज्य बर्बाद केलं आमचं विजयनगरचं साम्राज्य कर्नाटक मधलं हंपी मधलं कधीतरी जाऊन पहा एकदा विजापूरच्या दरबार बापाने लेकराला सांगितलं शिवा आजपर्यंत आम्ही तुम्हाला सह्याद्रीची ओळख करून दिली चांगल्या माणसांच्या गाठीभेटी करून दिल्या शिवराजे चला आज तुम्हाला तुमच्या शत्रूची ओळख करून देतो बाप लेकाला काय म्हणतोय चला आज आम्ही तुम्हाला तुमच्या शत्रूची ओळख करून देतो जगात आहे का एखादा इथं बाप आहे का आलेला एखादा की लेकराला शत्रूची ओळख करून दिली आहे का इथं एखादा नाही सापडणार इथं शहाजी राजाने शत्रूची ओळख करून देण्यासाठी लेकराला पालखीतून बाहेर काढलं राजे या पालखीतून बाहेर बघा जरा सुलतानी सत्तेची राजधानी विजय हे विजापूर पहा कसा विजय मिळवला इथे शिवाजीराजे संभाजीराजे पाय पाय चालू लागले बापा बरोबर उंचची उंच गोल घुमट उंचची उंच इमारती उंचची उंच राजमहाल हे सगळं पाहिलं आणि शहाजीराजे बोलतात लेकराला बघा सुलतानी सत्तेची राजधानी किती गोमटी आनंदाने नाचते डवलते बापाच्या तोंडून हे शब्द ऐकल्याबरोबर लेकाच्या तोंडून शब्द काय निघावेत लेकरू बोललं बापाला आबासाहेब हा आज आम्ही तुम्हाला शब्द देतो अजून 10 वर्ष थांबा फक्त 10 वर्ष आबासाहेब या सुलतानी सत्तेची राजधानी एवढी ऐश्वर्य संपन्न नांदते आणि जगते चमकते आहे ना यापेक्षा 10 वर्षांना अख्खा महाराष्ट्र माझा आनंदानं तेवढाच गजबजलेला चमकलेला दिसेल हा माझा शब्द आहे तुम्हाला काय 10 वर्षाच्या पोराने शब्द द्यावा पुढे गल्लीबोळातून चालू लागले गल्लीबोळातून चालत असताना
एक गटार दिसली, एक नाली दिसली त्याला शिवराजांना. एका माणसाची कवटी बाहेरून लटकवलेली होती आणि सांडपाणी बाहेर सांडत होतं त्याच्यातून. शिवाजीराजे तीक्ष्ण नजरेचे, दूरदृष्टीचे, बारीक नजरेचे, नजरेतून काय विचारातून त्यांच्या चोर पंक्चर व्हावे असे राजे. राजाने बापाला विचारलं, आबासाहेब, या नालीला, या गटारीला माणसाची कवटी का बसवली आणि कोणाची ती कवटी? बाप लेकराला म्हणला, राजे महाराजा ऐसे कैसेही वागतात, त्याचे आपणास ते काय करायचे? चला 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 पुढे चला, अजून बहुत पाहायचे आहे, चला. बाप उत्तर द्यायचं टाळतोय हे राजांना कळालं. अहो, बाल हट्ट आणि राज हट्ट एकत्र आला होता तो. एका राजानं एका राजाकडे, एका बालकानं एका पिताश्रीकडे हट्ट धरला. नाही आबासाहेब, सांगा हे काय प्रकार आहे? न राहून बापाने सांगितलं, ऐकायचे? मग ऐका. खडकी, खडकी म्हणजे आत्ताचा संभाजीनगर, याच्या अगोदरचा औरंगाबाद, त्याच्या अगोदरचा खडकी. शिवराजा या खडकी गावाच्या पलीकडे देवगिरी किल्ला आहे, जो सुलतानी सत्तेनं आज दौलताबाद बनवला. खरं त्या तख्तावर राजे रामदेवराय, तुमच्या आमच्या रक्तातली माणसं, हिंदू धर्माचा राजा, आपले पूर्वज मलिक अंबर नावाचा सैतान इथे चालून आला आणि त्या सैतानानं राजा रामदेवरायचं मस्तक धडापासून वेगळं केलं. अल्लाउद्दीन खिलजी असेल, मलिक अंबर असेल, या सुलतानी सत्तेनं धडापासून मुंडकं वेगळं केलं. हे राजे एवढ्यावर थांबले नाही शिवा, त्यातलं मांस काढलं, कोल्ह्या कुत्र्याला खायला टाकलं. हे एवढ्यावरही थांबले नाही, ती कवटी मोकळी केली आणि ती कवटी तिथून आणली आणि इथं बसवली. ही राजा रामदेवरायची कवटी. आपल्या राजा महाराजांचा अपमान हे सुलतानी सत्ता ऐसी करत राहिली. पहा, दिवस काही गेले, पण एका गल्ली बोळातून जात असताना, शिवाजीराजे संभाजीराजे जात असताना, एका गल्लीमध्ये एक गावरान गाय घेऊन एक सैतान चालला होता, एक कसाई चालला होता. दाव्याला धरलेलं गाईला, तो गाईला पुढे ओढत होता आणि बोलत होता कसाई गाईला, अबे चल, अब तुम्हें काट के तो खाना है, चल. 10 वर्षाचे शिवाजीराजे, कमरेला शोभेल, उंचीला शोभेल अशी कमरेला तलवार लटकवलेली, रुबाबात चाललेली. संभाजीराजाने शिवाजीराजाने ह्या दोघांचा अनेक प्रकार काय चाललाय ते पाहिलं. राजांच्या लक्षात आलं. राजे कसायच्या जवळ गेले आणि कसायला नम्रतेने म्हणाले, अहो, आमच्या हिंदू धर्माचं दैवत आहे, आमची गाई आहे, आमची माता आहे, आमची गोमाता आहे, त्या मुक्या जनावरास मारू नये, सोडा. त्याच ते का मारावे? त्याचा काय गुन्हा? तो कौन हो तुम? शक्ल से किसी राजा महाराजा के कोर लगते हो, दबा हो जाओ हमारे नजरों के सामने से, नहीं तो इससे मारने से पहले हम तुम्हें ही मारने के लिए नहीं कचराएंगे. दबा हो जाओ. हवा इससे काय करता है? आमची गोमाता है, ती सोडावे. अब हम तुम्हारे आंखों के सामने तुम्हारी गोमाता को इसी वक्त हम काटते हैं. देखना चाहते हो तो फिर देखो. त्या कसायपासून त्या सौंडच्या अंतरावर एक सैनिक होता. सैनिकाच्या हातामध्ये तलवार होती. कसायने सैनिकाला आवाज दिला, तेरे हाथ में जो तलवार है ला, इस काफिर के सामने इस गोमाता को इसी वक्त हम काटते हैं. ला. तो कसाई आला, याच्या हातात तलवार गेली. तलवारीचा वार गायीच्या मनगोटीवर होणार. डोळ्याचा पाप न लवेपर्यंत राजांची तलवार उसळली होती, त्या कसायाच्या हातावर पडली होती आणि डोळ्याचं पाप न लवेपर्यंत, याची तलवार मानेवर पडेपर्यंत माझ्या राजांच्या तलवारीनं धडापासून हात वेगळा केला होता. सप सप सप. वय 10 वर्ष माझ्या राजाने डोळ्याचं पाप न लवू दिलं नाही. हो, बोंबलायला लागला कसाई, काट डाला मुझे, काट डाला इस काफिर ने, कैद करो, इससे मार डालो, इस काफिर ने मुझे मार डाला. शिवाजी राजाला संभाजी राजाला डायरेक्ट आदिलशहाच्या दरबारात हजर केलं.
तख्तावर बादशाह बसलाय, गुन्हा केला म्हणून हजर केलाय, कुणीतरी सैनिक आलाय धावत धावत, बादशाहला म्हणतो हुजूर 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 हुजूर, दरअसल बात है कि राजे शिवाजी राजे आपको मिलने आए हैं। क्या क्या शिवाजी राजे मिलने आए हैं? राजे मत कहो, कुंवर है। हम जानते थे शाहजी राजे, हम जानते थे आपने झूठ कहा था कि आपके कुंवर बेटे को बुखार आया है, हम जानते थे वो आएंगे। आखिर आज आपके पुत्र हमें कुर्निश करने के लिए आए गए। हुजूर हुजूर, तुम्हाला कुर्निश करायला नाही आली? हुजूर, कसायचा हात कापला तरी गुन्हा केलाय म्हणून तुमच्या मोहरा हजर केलाय। क्या क्या हमारे सामने पेश करो। शिवाजी राजे काही अंतरावर, बादशाहच्या समोर कोणी नजरेला नजर भिडून उभा राहत नव्हतं, पण 10 वर्षाचं पोरग आमचं कसं उभं राहिलं माहिती का? डोळ्यात डोळे घालून ताट नजरेनं, डोळ्याची पापणी सुद्धा लावली नाही। हे काभार, आंखें आंखें नीचे करो, तुम्हारी आंखें बहुत घुर घुर के देखती है। शाहजी आपके कुंवर ने गुनाह किया है तो सजा होनी ही चाहिए, सजा तो होनी ही चाहिए। क्या सजा दी जाए शिवाजी को? क्या हम तो कहते हैं कि इसका सर धड़ से अलग किया जाए, यही सजा होनी चाहिए इसे। हम यहाँ के राजे हैं, महाराजा हैं, हुकूमत हम करेंगे, और ये सिवा छोटा सा नन्हा सा बच्चा, इसने कसाई को सजा दे दी, ये इसका काम नहीं है। हमारा काम ये करने लगा तो हम किस काम के? हम किस काम के? जिधर राजाचं डोकं कमी पडतं ना, बंद पडतं ना, तिथं त्याचा पीएलआय हुशार असतो। बादशाहचा पिये आला आणि बादशाहच्या कानाला लागला। रणदुल्ला खान शहाजी राजांचं लय नामी मित्र दोस्त, लय जिगरी दोस्त शहाजी राजाचा, तो म्हणाला बादशाहला, हुजूर हुजूर, अहो ते शिवाजीने काय नसतं, त्याचा हात तोडलाय। मी म्हणतो तुम्ही दुसरा हात त्या कसायाचा तोडा। क्या बघ रहे हो? क्यों? हुजूर समझून घ्या, माझ्याकडे वो खुद तेवढा नाही। हुजूर, दरअसल बात यह है कि पुहाराला तुम्ही शिक्षा द्याचाल आणि वैर शहाजी राजा बरोबर करून घेताल। शहाजी बड़ा काम का है, वो आपका दुश्मन नहीं होना चाहिए, वो आपका दोस्त ही गुलाम ही रहना चाहिए। हुजूर, सजा शिवाजी राजे को नहीं, सजा कसाई को करो। पियेचं डोकं लय भारी असतं सत्यवान। हा पिये आला, त्यांच्या कानाला येऊन लागला, हा बात बिल्कुल सही है, कसाई का हाथ काट डालो। भर दरबारात कसाईचा दुसरा हात तोडला गेला, शिवाजीराजे सही सलामत सुटले।